कथा अण्णा भाऊंची मी तावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी तावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. रंगड्या बोलीचे ग्रामीण बाजाचे, खेड्या पाड्याची निधड्या चालेचे. रंगड्या बोलीची ग्रामीण बाजाची, खेड्या पाड्याची निधड्या चालीची. गाऊ कृष्णेची शान देऊ कृष्णेला मान, गाऊ कृष्णेची शान देऊ कृष्णेला मान. आज कथेची छक्कड मी गायली व कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी दावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. आई जगदंबे, असा अंत बघू नकोस ग. आता सहन होत नाही. गाव दुष्काळाच्या छायेत पसरलेलं आहे. माणसं अन्न अन्न करून प्राण सोडतायत. मी गावचा करता माणूस. मला जे करायचंय ते मी करतोय, केलंय आणि करणार आहे. झाली का देवपूजा? जेवायला वाढू? नको. अहो, असं काय करता? तुम्ही खाणं पिणं सोडल्याने दुष्काळ हटणार आहे का? नाही हटणार, कळतंय मला. पण काय करू, अन्नावरची वासना उडाली. भाऊ, अन्न पाहिलं की गावातली लोक डोळ्यासमोर येतात. लहान मुलं भुकेली समोर येतात. अख्खं गाव उपाशी. असं असताना मी गावचा कर्ता पुरुष, मी भोजन घेणं. अहो, गावकऱ्यांसाठी तुम्ही काय केलं नाही? घरी होतं नव्हतं तेवढं अन्नधान्य त्यांना दिलं. काय हवं नको ते सगळे विचारले. अजून काय करायला हवंय? तुमच्या शक्तीच्या पलीकडे जाऊन अजून काही करण्याजोगे आहे का? माझी शक्ती संपत चालली आता, ह्याचीच मला काळजी आहे. मी एक सांगू का? सांग. मला त्यातलं फारसं काही कळत नाही आणि तुमच्या इतकं ज्ञान मला आहे असंही नाही. तरी पण मला असं वाटतं. बोल बोल, काय तुझ्या मनात येते स्पष्ट बोल. आपण यातून मार्ग काढू शकत नाही असं मला वाटतं. मग काय म्हणायचं काय तुला? जे दिसते ते शांतपणे पाहत राहावं आणि पाहता येत नसेल तर डोळे बंद करून शांतपणे बसावं. तुझं म्हणणं रास्त आहे, पण मी विष्णुपंत कुलकर्णी आहे. गावचं मरण बघू शकत नाही मी. होय, माहित आहे मला हे. पण आपण काय करणार तरी काय? काहीतरी करायलाच हवं. मठातली घंटा वाजतीये. बहुतेक आरती सुरू झाली वाटतं. होय, आरतीच सुरू झाली. मटकऱ्यांकडे धान्याचा कोठार आहे, पण गावाला एक दाणा देत नाहीत. अशा प्रसंगी माणसांनाच उपयोगी पडलं पाहिजे ना. पण हे मटकऱ्यांना कुठं समजतंय? मटकऱ्यांचं काळीज दगडाचं आहे. मटकऱ्यांचंच काय, सरकारचं काळीज सुद्धा दगडाचं आहे. सगळं कळलंय मी, पण बिलकुल हालचाल करत नाहीत, बिलकुल हात लावत नाहीत. मग एकदा तालुक्याला जाऊन यावं असं म्हणते मी. ठीक आहे, तालुक्याला जाऊन काय मार्ग निघतो का बघूया. आबा, अहो नुसतं विचार करून काय होणार आहे? किती माणसं दगावली? बारीक मोठी धरून 20 माणसं दगावली. होय आबा, आत्ताच बाब्याला मातीआड करून छान तडक तुमच्याकडे आलो. म्हणलं तुम्हाला समद कळवावं. अहो तुम्ही काय तर कराल म्हणून समधी माणसं तुमची वाट बघते. मी काय करणार आता? मला जे करायचंय ते मी केलंय. सरकारला पत्र लिहिलेत. आपल्या गावची सगळी परिस्थिती मी कळवलेली आहे. पण सरकारकडून एक चिठ्ठीचं पत्र सुद्धा येत नाहीये. काय सरकार म्हणायचं का काय आहे? आबा, आबा हे जरा असंच चालत राहिलं तर गाव काही जगत नाही बघा. अहो नाव सांगाय माणूस नाही राहणार. सगळी टाचा घासून मरती आली. नाही,
तुम्ही टाचा घासून मरायचं नाही, तुम्ही कुत्र्यासारखं मरायचं नाही. अहो कसं जगणार आबा? अहो अहो भाकरी भाकरी करून चरफडणारी पोरं आणि त्यांचं हंबरड ऐकण्याची हिंमत नाही आता आबा, नाही आता. वाघाची झुंज देणारी माणसं आम्ही, पण या रोगापुढे आणि ह्या दुष्काळापुढे आमचं काहीच चालं ना बघा, काहीच चालं ना. तुम्हाला जगायला हवं, तुम्हाला जगायला हवं. अहो धीर सोडणार नाही तर काय आबा? अहो नुसती उपासमार असती तर निभावून नेलं असतं हो. पण या रोगानं पर बेजार करून टाकले आम्हाला. आबा आबा तुम्हीच काहीतरी मार्ग काढा यातनं. गाव दुष्काळाच्या दाढेत आहे हे मी सरकारला कळवलेलं आहे, परंतु सरकारकडून एक टिचभर चिठ्ठी सुद्धा नाही. काय म्हणायचंय सरकारला? नुसता मृतांची नोंद घेणारा झालोय मी. मग आमासनी धनी कोण? कोण कोणाचा धनी नाही मुरा. मला एवढंच कळतं, काहीही करून तुम्ही जगलं पाहिजे. कसं बी करून म्हणजे? काहीही करून म्हणजे काहीही करून तुम्ही जगलं पाहिजे. तुम्ही कुत्र्याच्या मौतीने मरता कामा नये. अहो पण आम्ही करायचं काय ते तरी सांगा. अरे माणसाच्या पाठीतून बेमालूमपणे काळीच काढून घेणारी माणसं तुम्ही माझ्या काय सांगण्याची वाट कशाला बघताय? ध्यानात आलं आबा. नाही मरणार आम्ही कुत्र्यावानी, नाही मरणार. आम्ही जगणार, जरूर जगणार. समध्या गावाला जगवणार. कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. पंतांनी आता इशारा तर दिलाय, तो मला चांगलाच उमजलाय. आता टाचा घासून मरायचं नाही, या संकटातनं मार्ग काढायचा. गाव जगलाच पाहिजे. आता गाव जगवताना आपला जीव गेला तरी चालेल, गाव जगलाच पाहिजे. मटकराच्या मठातली घंटा लई वाजायला लागली, तिचा बी विचार करायलाच पाहिजे मला. अधीरचिली पंढरी, अधीरचिली पंढरी, अधीरचिली पंढरी, अधीरचिली पंढरी. मंडळी, अरे यो मुरा का येणं अजून? येईल वाट बघा नका का? पर ये आबा काय करतील का आपल्यासाठी? अरे करतेल म्हणजे काय? अरे करायच पाहिजे. हा गावचा कारभारी माणूस काही ना काही केलं बी राहणार आहे का? वय असं वारावरती सोडणार नाहीत पंत आपल्याच नाही. हे बिलकुल बराबर बोलला तुम्ही. पंत आपला एकदम साधा भोळा माणूस, भला माणूस. अरे तो आपल्याला कधी वाऱ्यावर सोडणार नाही. आणि तसं बी हे आपल्या गावचं इठ्ठलच म्हणायचं की त्याची कृपा होणारच. कृपा झाले तर लय बरं होईल नाना, लय बरं होईल. पोरांचा हाल बघवाना. भाकर भाकर म्हणून तगमाय लागल्यात. जीवाचं बरं वाईट करून घ्यावंसं वाटतंय बघा. कसं काय होईल देव जाणं. अरे होईल होईल, समजे बळीजवार होईल बघा. हा पण असं हातपाय गाळून चालायचं नाही. नाही हातपाय गाळत, पण पुढं काय करायचं ते तरी ठरवा की. अरे काढू यात ना काहीतरी मार्ग. हा आला आला मुरा आला वाटतं. ये रे बाबा ये, बैस बैस. काय रे मुरा, काय झालं? भेटलं का पंत? भेटलं. काय म्हणाल? म्हणलं जगाय पाहिजे. आपल्यासनी कसं बी करून जगाय पाहिजे. जगाय पाहिजे? कसं बी करून जगाय पाहिजे म्हणजे? कसं बी करून म्हणजे कसं बी करून. अरे आपण माणसं आहे, हा असं कुत्र्यासारखं मरायचं नाही. आपल्याला जगायचं आहे. बराबर आहे, अगदी बराबर आहे. अरे जगाया पाहिजे,
पण जगाया अन्न नको का? त्या इच्छाने ते पाठच फिरवली, त्याची कृपा बी होईना. अहो त्याची कृपा होईल तेव्हा होईल, पण आपण आता थांबायचं नाही. पण आता आपल्याला थांबायचं नाही. ह्या मालवाडीच्या मठातली घंटा लय वाजायला लागली. म्हणजे म्हणजे मालवाडीच्या मटकऱ्यानं मठात लय धान्य साठवून ठेवलंय. आज तिकडेच लुटायला जायचं आपल्याला. बोला, हाय सगळं तयार? होय होय. मग जा, आपापले हत्यारे घेऊन या. हा, आताच निघायचं आहे. चला रे. कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. दरवाजा तोडून आज जायला नका, नाहीतर आतली माणसं जागा होत्यात आणि त्यांच्या आवाजानं गावातली माणसं बी जागा होत्यात. अरे आपण करायचं काय मग? ह्या बघ, भितडावरनं उड्या मारून आज जाऊ. काय हा, चालते, ठावाय ना? चालते, जाऊ ना. पण आपण जायचं कसं? तिची जागा मी बघतो. हा, तुम्ही वापरा. चालते. या. अरे, चला, सापडल्या जागा. चला. बोंबलू नगस, नाहीतर काय पाहिजे तुला? भाकरी. अरे माणसं अन्न वाचून मरायला लागल्यात आणि तू तुझ्या घरात धान्याच्या राशी लावल्यास. कोण आहेस तू? तुझा बाप. तुला हे लय जड जाईल. अरे मरण परीस मागात नाही पडणार. बघ, तुझा जीव प्यारा असेल तर इथंच पडून राहा. अय, चला, उचला त्या गोण्या, धान्य भरा. चला बेगीन. हे पडून राहायचं गाप. चला, घ्या रे गोण्या, उचला बेगीन. हे पडून राहा खाली. आम्ही तुम्हाला काय बी करणार नाही. हो, तुम्ही आम्हाला आयफणी सारखे आयचा. सर्व व्यवस्थित पार पडले ना? तुम्ही मारलं वगैरे? एक दोन दणकं द्यावं लागलं मट करायला. आपलं भ्या दाखवाया. भ्या दाखवायलाच दिलंय का काही जखमी वगैरे केलंय? नाही धनी, तसं काय बी नाही झालं बघा. आबा, आता तुमच्यामुळं खोटं बोलायचं म्हणजे देवाला फसवल्या गतच आहे. हो नाही, 2-3 वार करावं लागलं.
अहो तसं केल्या बेकार आमची सुटका झाली नसती तिथनं. कुणी मेलं तर नाही ना? ना तसं काय बी नाही झालं. धान्याचं वाटप केलं? होय आबा. अहो गोरगरीब समधी खुश आहे ती. बेसावध राहून आता चालणार नाही. मटकरी पोलिसांकडे जातील. मग कसं करायचं आबा? नाही ह्यो म्हणजे घटकाभराचा झपका झाला म्हणायचं की. घटकाभर तर घटकाभर. काळजी करू नका. माझी सर्व शक्ती लावून तुमचं संकट मी परतवून लावेन. आबा तुमचा यो विश्वासच आम्हाला वाघाचं बळ देतो या. ठीक आहे, जा आता. पुढं काय वाढून ठेवलंय ते बघू. जी आबा. ठेवलं धान्य. कुठे ठेवलंय धान्य तोडून? थांबा. ही धर बघा कशा पाय. कोण रे तू? पकडा रे त्याला. थांबा. अरे पुढे येशीला तर धडापासून मुंडका येगळे करेन. म्या काय सांगतोय ते ऐका पाहिलं. आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही चोरी केली. तुम्ही दरोडा टाकलाय त्या मालवणीच्या मटकऱ्यांच्या वाड्यावर. पण चोरलाय तरी काय आम्ही? जाब जबाब विचारत बसू नको. तुम्हाला आमच्या सामील हो. काय चाललंय माझ्या गावात? काय चाललंय काय माझ्या गावात? या पंत या. अहो आम्हीच तुम्हाला विचारणार होतो की तुमच्या गावात हे काय चाललंय म्हणून. आम्ही तुम्हाला जाब विचारणार होतो. कसला जाब विचारताय? हा अहो, तुमच्या गावात लुटालूट होते, दरोडे पडतायत. कोण म्हणतो? मी म्हणतो. मी म्हणतो. अहो त्या मटकऱ्यांच्या वाड्यावर दरोडा घातलाय त्यांनी. काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा? अहो त्यांच्या घरात, त्यांच्या गावात सगळीकडे धान्य दिसतंय. त्यांच्या घरामध्ये भाकरी मिळाल्या आहेत. भाकरी? हा काय पुरावा असू शकतो? होय, त्यांनी मटकऱ्यांना लुटले आणि ते धान्य त्यांच्या घरात आणून ठेवलेले आहे. धान्य माझ्या घरी पण आहे. मग तुम्हाला मलाही अटक करायला लागेल. गावात दुष्काळ पडलाय. मी हे कळवलेलं आहे. कळवलंय ना? हो, कळवलं होतं. मग तुम्ही त्याच्यावरती काय उपाय केलाय? उपाययोजना करत नाही म्हणून त्यांनी काय लुटालूट करायची? हे बरोबर नाहीये. मग काय मान्य आहे तुम्हाला? त्या लोकांनी टाचा घासून मरायचं? दुष्काळाची झळ कधी पोचले तुम्हाला? भाकरी करून जीव सोडणारी मुलं आहेत तुमच्या घरी? तुमच्या सौभाग्यवतींनी कधी डोक्यावरती घागर घेऊन वणवण पाण्यासाठी हिंडलंय? साथीच्या रोगाने तुमच्याकडे कोणी गेले? इथे माणसं मरतायत. खांदा द्यायला माणसं मिळण्याची वणवण सुरू झाली आणि कायद्याची भाषा करताय तुम्ही. हे वाघाचे छावे का अवस्था आली बघा यांची. हा सावा हत्तीचं बळ असलेला माणूस दुष्काळाने त्याची शक्ती शोषून घेतलेली आहे. हे बघा इथे छाती कुठे पोट कुठे कळत नाही. नाही प्रांसात नाही, ही माणसं मडी नाहीत. यांना तुम्ही काहीतरी उपाय केला पाहिजे. सरकारने उपाय केला पाहिजे. नाही साहेब, तुमची बंदुकीची गोळी यांच्यावरती काबू करू शकत नाही. तुमचं सरकार जर का दुष्काळ निवारण करत नसेल ते असंच करणार. तुमचं सगळं म्हणणं मला मान्य आहे. म्हणून काय तुम्ही कायदा हातात घेणार? मग उद्या परत तुम्हाला या गावाला यायला लागेल. का? या विष्णू पंतांना अटक करायला. तुम्ही दरोडा टाकणार का? काय माझी माणसं, माझे गाव ह्याच्यासाठी मी काहीही करेन.
पंत, आम्ही तुमचा मान आणि दर्जा विचारात घेतला नाही, पण आम्ही दुष्काळ निवारणाची शिकस्त करू टाकू. कथा अण्णा भाऊंची मी दावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी दावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. रंगड्या बोलीचे, ग्रामीण बाजाचे, खेड्या पाड्याची, निधड्या चालेचे. रंगल्या बोलीची, ग्रामीण बाजाची, खेड्या पाड्याची, निधड्या चालीची. गाऊ कृष्णेची शान, देऊ कृष्णेला मान. गाऊ कृष्णेची शान, देऊ कृष्णेला मान. आज कथेची छक्कड मी गायली व कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची